नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जवळपास निश्चित असतानाच आता वंचित बहुजन आघाडीनेही यात उडी घेतली आहे. वंचितने पहिल्या यादीत 8 उमेदवार आणि दुसऱ्या यादीत 11 जणांची यादी जाहीर केल्यानं धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने अब्दुल रहमान या मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आलाय. पाहूयात या बाबतीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट बिल 2019 लोकसभा आणि राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं होतं. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 117 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 92 मतं पडली. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भारताच्या धार्मिक एकात्मतेच्या विरोधात आहे. मी न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की सर्वांनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा. हे विधेयक घटनेच्या मूलभूत तत्वाविरोधात आहे. तसेच विधेयकामागे मुस्लिम समाजामध्ये भीती निर्माण व्हावी आणि देशाचं विभाजन व्हावं ही मानसिकता आहे असं म्हणत विधेयकाला विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील IPS अधिकारी अब्दुल रहमान यांनी तडकाफडकी आपला राजीनामा दिला होता. अब्दुल रहमान हे 1997च्या बॅचचे IPS अधिकारी असून रहमान यांना वायरलेस उपमहानिरीक्षक पदावरून बढती देऊन मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. परंतु नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी देशभर विधेयकाच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारलं होतं. त्याचबरोबर ते मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर काम करतात. याच विषयावर त्यांनी ॲब्सेन्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक सुद्धा लिहिलं असून या पुस्तकाची देशभर चर्चा आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या दुसऱ्या यादीमध्ये धुळ्यातून अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिल्यामुळे धुळे मतदारसंघ चांगला चर्चेत आलाय. कारण या मतदारसंघात नेहमीच जातीय समीकरणं प्रभावी ठरली आहेत. धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा या 3 तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण अशा 3 असे एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येतात. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व असून विद्यमान खासदार सुभाष भामरे हे सलग 2 वेळा या मतदारसंघातून निवडून गेलेत. भाजपने यंदाही त्यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांच्या उमेदवारीला मालेगाव आणि धुळ्यामधून शिंदे गटाकडून तसेच पक्षातील अंतर्गत विरोधकाकडून त्यांना विरोध केला जातोय. तर महाविकास आघाडीतर्फे धुळ्याची जागा काँग्रेस लढवणार असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे व श्याम सनेर यांची नावं चर्चेत आहेत. धुळे मतदारसंघात बहुतांश मतदार मुस्लिम समाजाचे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे या ठिकाणची लढत रंगतदार होण्याची दाट शक्यता आहे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, हिरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.